नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता पीएम किसानच्या नवीन केवायसी बाबतची अपडेट आलेली आहे। मित्रांनो, बऱ्याच जणांना पीएम किसानची केवायसी ही ओटीपी वरून होत नाही, त्यामुळे मित्रांनो त्यांना आता ही केवायसी बायोमेट्रिक किंवा फेस स्कॅन करून करावी लागत आहे। मित्रांनो, आता सगळ्यांकडे बायोमेट्रिक मशीन तर उपलब्ध नसते, परंतु फेस स्कॅन करून आपण घर बसल्या आपली पीएम किसानची केवायसी करू शकतो। आता ही केवायसी आपण घर बसल्या कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ, पाहूया ही पीएम किसानची केवायसी कशी करायची। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्ले स्टोअर मधून आधार फेस आरडी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे। आता हे ॲप्लिकेशन कशासाठी पाहिजे, तर हे ॲप्लिकेशन घेतलं तरच तुमचं जे फेस आहे ते स्कॅन होणार आहे, अन्यथा तुमचं फेस स्कॅन होणार नाही आणि तुमची केवायसी कंप्लीट होणार नाही। हे ॲप्लिकेशन अगोदर तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दुसरं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, जे की आहे पीएम किसानचं ऑफिशियल ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन तुम्ही पीएम किसानचं जे ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर ते ओपन करायचं आहे। आता आपल्यासमोर ॲप्लिकेशन ओपन होत आहे। आता इथे बघा, आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे। आता मी अगोदरच लॉग इन केलेला आहे। तुम्ही अगोदर ज्यांची ई केवायसी कंप्लीट आहे त्यांचं इथे लॉग इन करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यांच्या सर्व स्टेज कंप्लीट आहेत त्यांचं लॉग इन करायचं आहे आणि इथे डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, यांची ई केवायसी कंप्लीट आहे, त्यामुळे ही मी लॉग इन करून घेतलेलं आहे। आणि आता ज्यांचं ई केवायसी करायचं आहे त्यांचं इथे आपण इथे क्लिक करायचं आहे आणि इथे त्यांचा आधार नंबर आपण एंटर करायचा आहे आणि सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, यांची ई केवायसी इथे स्टेटस नो दाखवत आहे आणि जर तुम्ही OTP वरून ई केवायसी करायला जात असाल तर OTPचा ई केवायसी ऑप्शन बंद आहे असा त्यांना एरर येत आहे। मित्रांनो, त्यासाठी आपण इथे फेसच्या ई केवायसी आपण करून घेणार आहे। आता इथे बघा, ग्रीन कलरचं स्टार्ट ई केवायसी हे जे बटन आहे त्यावरती इथे आपण क्लिक करायचं आहे आणि तुम्ही एक पासवर्ड क्रिएट केलेला असेल तो एमपिन इथे आपण एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, हा कन्सेंट फॉर्म ओपन झालेला आहे। आता इथे बघा, प्लीज प्रोव्हाइड कन्सेंट टू स्कॅन फेस फॉर ई केवायसी, आणि हा जो कन्सेंट आहे तो कन्सेंट इथे आपण क्लिक करून द्यायचा आहे आणि इथे स्कॅन फेस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्यासमोर बघा, आधार फेसचं जे ॲप आहे ते ॲप ओपन झालेलं आहे आणि सेल्फ कॅमेरा इथे ओपन झालेला आहे। आता मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देत आहे, त्यामुळे इथे रेड कलर येत आहे। आणि मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, सेल्फीचा आपण कॅमेरा ओपन झालेला आहे, हा जो रेड मार्क दिसत आहे तो ग्रीन व्हायला पाहिजे आणि ग्रीन झाल्यानंतर आपण आपले डोळे जे आहेत ते ब्लिंक करायचे आहेत। डोळे ब्लिंक केल्यानंतर तुम्हाला तुमची जी केवायसी आहे ती कंप्लीट होणार आहे आणि तुम्हाला स्क्रीनवरती युअर केवायसी इज रजिस्टर्ड आणि 24 तासात तुमची केवायसी कंप्लीट होईल असा स्क्रीनवरती एक पॉपअप येईल। त्याच वेळेस तुमची ई केवायसी कंप्लीट झाली असं समजायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमची फेसने ई केवायसी करून घ्यायची आहे। मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडली असल्यास आपल्या मराठी टेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला दररोज देत असतो। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।